समर्थ शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या कामना पूर्ण करू हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये की 28 तारखेला रक्षाबंधन आलेली आहे। तर ह्या रक्षाबंधनला पवित्र नात्याला म्हणजे बहीण भावाचं अतिशय अटूट आणि पवित्र असं हे नातं आणि हा सण या दिवशी आपल्या भावाला शुभ मुहूर्तावर आपल्याला रक्षाबंधन साजरी करायचे आहे। जे रक्षाबंधनाची राखी असते ती भावाचं संरक्षण करणारी रक्षासूत्र असतं। म्हणून ह्या दिवशी आपल्या भावाला ते शुभ मुहूर्त कोणता आहे आणि कोणत्या मुहूर्तावर बांधायची, राहू काळ कधी आहे, चंद्रग्रहण आहे का, भद्रकाळ आहे का, त्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघायचा आहे। बघा, आज मी तुम्हाला सांगणार की 28 तारखेला 28 ऑगस्ट 2026 शुक्रवारच्या दिवशी रक्षाबंधन आलेले आहे। या रक्षाबंधनच्या दिवशी आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची असते आणि या योगावर 70 वर्षांनी असा नक्षत्रांचा दुर्मिळ असा योग आलेला आहे। या योगावर या पवित्र दिवशी हा योग आल्याने हा जो सण आहे तो अतिशय शुभ आणि अतिशय दुर्मिळ असा मानला गेलेला आहे। या शुभ योगी या शुभ दिनी आपल्याला आपल्या भावाला अशा पद्धतीने राखी बांधायची आहे जी शुभ मुहूर्तावर बांधायची आहे। आता मी तुम्हाला सांगणार आहे की रक्षाबंधनच्या दिवशी भद्रकाळ आहे का। तर बघा, दरवर्षी भद्रकाळ येतो। त्या ह्या भद्रकाळामध्ये रक्षाबंधन साजरे केले जात नाही, कोणतं शुभ कार्य केले जात नाही। तर भद्रकाळ हा दरवर्षी जसा येतो तसा ह्या वर्षी आलेला नाही। हा सकाळीच येऊन संपून गेलेला असतो, म्हणजे 28 तारखेला। त्यामुळे भद्रकाळ बिलकुल नाही। आता दुसरं म्हणजे खदग्रास जे चंद्रग्रहण आहे ते आहे का, तर ते आहे, पण ते आपल्या भारतात दिसणार नाही आणि त्याचे जे वेद असतात ते सुद्धा आपल्या भारतामध्ये नाही। म्हणून जे खडाक चंद्रग्रहण आहे ते सुद्धा आपल्या इथं नाही आहे। पण दुसरं म्हणजे राहू काळ आहे। राहू काळ सोडून आपल्याला 28 तारखेला कोणत्या म्हणजे शुभ दिवसभर तुम्हाला रक्षाबंधन साजरी करायचे आहे, पण राहू काळ सोडून। कारण की असं म्हटलेलं आहे, राहू काळामध्ये जे कार्य करतो ते शुभ नसतं, त्याचे अशुभ परिणाम आपल्या आयुष्यामध्ये दिसून येतात। आणि ते पवित्र असा सण आहे जो म्हणजे आपण आपल्या भावाच्या रक्षणासाठी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधत असतो। आणि हा राहू काळामध्ये जर आपण राखी बांधली तर त्याच्या आयुष्यामध्ये अनेक असे संकट येत असतात। म्हणून हा राहू काळ सोडून आपल्याला आपल्या भावाला रक्षाबंधन साजरी करायची असते। आता मी तुम्हाला राहू काळ सांगण्याच्या अगोदर तुम्हाला शुभ मुहूर्त सांगते। यात असे 3 शुभ योग आले आहे। या 3 शुभ योगावर आपल्याला आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधायची आहे। असं म्हणतात की ह्या शुभ योगावर जर भावाला राखी बांधली तर त्याच्या आयुष्यामध्ये त्याला यश, कीर्ती, वैभव, धनसंपदा वाटते, त्याचं जीवन सुखमय होतं आणि रक्षण होत असतं। रक्षा कवच आपण त्याच्या हातावर बांधत असतो। म्हणून या शुभ दिनी आपल्याला आपल्या भावाला शुभ मुहूर्तावरच राखी बांधायची आहे। आता शुभ मुहूर्त जे आहे ते तुम्हाला सांगते। 28 तारखेला जे शुभ मुहूर्त आहे, सकाळचं जे पहिलं जे शुभ मुहूर्त आहे ते सकाळी 6 वाजून 36 मिनिटापासून तर 9 वाजून 15 मिनिटापर्यंत अतिशय शुभ असा मुहूर्त आहे। आता दुसरं मुहूर्त सांगते। दुसरं मुहूर्त जे आहे ते अभिजित मुहूर्त। हे जे अभिजित मुहूर्त आहे हे जे आहे ते 12 वाजून 3 मिनिटं म्हणजे दुपारचे जे 12 आहे, 12 वाजून 3 मिनिटापासून तर दुपारी 12 वाजून 53 मिनिटापर्यंत शुभ असा योग आहे राखी बांधण्याचा। आता तिसरं सांगते तुम्हाला। तिसरा योग शुभ मुहूर्त जे कोणतं आहे ते संध्याकाळी म्हणजे संध्याकाळच्या टायमाला शुभ मुहूर्त जे आहे ते म्हणजे संध्याकाळी 7 वाजून 41 मिनिटांनी आणि नंतर ते रात्री 9 वाजून 30 मिनिटापर्यंत आहे। म्हणजे तुम्ही या 3 शुभ योगांवर आपल्या भावाला रक्षाबंधन साजरी करायचे आहे। हे केल्याने नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी नांदेल, यश त्याला मिळेल आणि त्याचं रक्षण सुद्धा होईल। आता तुम्हाला राहू काळ सांगते। तर राहू काळ कधी येणार आहे आणि कधी समाप्त होणार आहे। बघा, या राहू काळामध्ये रक्षाबंधन साजरी केली जात नाही, कोणतं शुभ कार्य सुद्धा केलं जात नसतं। म्हणून ह्या राहू काळ जो सुरू होणार आहे तो तुम्हाला सांगते। राहू काळ सकाळी म्हणजे 28 तारखेला सकाळी राहू काळ सुरू होणार आहे। तर 10 वाजून 54 मिनिटापासून राहू काळ सुरू होणार आहे तर 12 वाजून 2 मिनिटापर्यंत आहे। 10 वाजून 54 मिनिटापासून सुरू होणार आहे तर 12
12:02 राहू काळ आहे. हा राहू काळ वगळता आपल्या भावाला दिवसभर या शुभ मुहूर्तावर म्हणजे जे तुम्हाला शुभ मुहूर्त सांगितले त्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला भावाला रक्षासूत्र म्हणजे राखी बांधायची आहे. आता हा राहू काळ जो आहे म्हणजे शुभ मुहूर्त कधीपासून सुरू होते ते सांगते. फक्त एकच असा सेकंदाचा फरक आहे. 12:02 समाप्त होणार आहे आणि 12:03 शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे ह्या शुभ मुहूर्तावरच आपल्याला आपल्या भावाला रक्षाबंधन साजरी करायचं आहे. त्याचं जीवन सुखमय हो, त्याला आनंद मिळो, त्याचं रक्षण हो, याच्यासाठी प्रत्येक बहीण भावासाठी धडपडत असते. भले भाऊ बहिणीचं नातं मध्ये भांडण झालेली असू द्या, मतभेद झालेले असू द्या, तरी सुद्धा बहीण भावाचं रक्षण करत असते आणि त्याच्या रक्षणासाठी ती रक्षासूत्र त्या भावाच्या हातावर बांधत असते. म्हणून मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या शुभ मुहूर्तावरच आपल्याला आपल्या भावाला रक्षाबंधन आपल्याला साजरी करायचं आहे. तुम्हाला माझं चॅनल कसं वाटलं याबद्दल नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.